नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर बरेच दिवस झाले माझं हे जे भांडं आहे ते वापरातच येत नव्हतं. तर मी आज विचार केला आज करायची कोथिंबीर वडी. आज रविवार आहे आणि बरेच दिवस झाले मील प्लॅनिंगमध्ये मी काही वडीचा हे नव्हतं केलेलं. तर म्हटलं चला आणि हे भांडं पण वापरायचं होतं मला, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. बऱ्याच वेळा मी हे दाखवलेलं पण आहे आपल्या ब्लॉगमध्ये, पण वापरात माझ्याकडनं कधी येत नाही जास्त. आणि मी हे बांधून असंच ठेवलेलं होतं बघा. तर हे मोदक स्टीमर म्हणून मी ऑनलाईन मागवलेलं आहे. याच्यामध्ये असे 2 भांडी आहेत, पण याचा काय प्रॉब्लेम होतो ना की मला ना खूप हे सगळं उभं उभं वाटतं, म्हणजे असं पसरट वाटत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडनं फार कमी वापरलं जात आहे, पण वापरायला गेलो तर खूप चांगलं आहे हे. जर आपण खालचं पण पॅन वापरायचं म्हटलं तरी पण तुम्ही फक्त लीड ठेवून वापरू शकता आणि वरचं तर स्टीमर म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि मोदक वगैरे उकडायसाठी हे परफेक्ट आहे. आणि एका वेळेस 20-1 मोदक आरामात येतात. जर मीडियम साईजचे जर तुम्ही केले ना तर एका वेळेस छान होतात. पण मी शक्यतो हेच वापरते जे दुसरं आहे ते. हे पण इडली स्टीमर आहे. हे प्रॉपर इडली स्टीमर आहे. याच्यामध्ये ढोकळा वगैरेची सगळी मला जाळी मिळालेली. मग मी काय केलं की याच्यामध्ये फक्त ही मोठी चाळणी घेतली आणि मग मी ते वापरते. तर मी विचार केलेला पहिला की मोदक स्टीमरमध्येच आपण कोथिंबीर वडी आज उकडूया, पण नंतर मी म्हटलं नको, वड्यात छान म्हणजे अशा पसरतील, कारण ते बेसन असल्यामुळे आणि कोथिंबीर असल्यामुळे फुगतात नंतर. म्हणून मग मी ते फक्त बघितलं आणि मग ते तसंच ठेवून दिलं. म्हटलं त्यानिमित्ताने निदान उघडणं तरी झालं वस्तूचं, नाहीतर मग त्या बांधून ठेवलेल्या वस्तू तशाच्या तशाच राहतात कितीतरी दिवस. तर म्हटलं ठीक आहे, चला आपण हेच वापरूया. तर मी आता पाणी गरम करत ठेवते आणि तेवढा वेळ काही लागणार नाही, कारण कोथिंबीर वडीला काही खूप जास्त प्रिपरेशन नसतं. अळूवडी असेल तर तिला बांधायला वगैरे थोडासा वेळ जातो, त्याच्यामुळे मग पाणी नंतर हे करावं लागतं. पण मी आता इथे पाणी वगैरे थोडं गरम करायला ठेवलं आहे बघा. आणि कोथिंबीरच्या आज वड्या मला करायच्या, तर याच्यासाठी गेल्या वीकमध्ये मी म्हटलेलं कोथिंबीर खूप महाग झाली, पण मला आज कोथिंबीर खूप छान पण मिळाली आणि स्वस्त पण मिळाली. म्हणजे 50ला 3 जुड्या मिळाल्या मला, 20ला 1 बोललेले. जी मी गेल्या आठवड्यात 30 रुपयाला 1 आणलेली, पण या आठवड्यात मला 20ला 1 मिळाली. म्हटलं चला आपण जुडीच करू, म्हणजे कोथिंबीरच्या जुड्या घेऊ आणि वडी करून टाकू. कारण वडी जर केलेली असेल ना तर आठवड्यामध्ये कधी उशीर झाला यायला किंवा कधीतरी असं वाटतंय की खूप कंटाळा येतोय कामाचा, तर काही शॉर्टकट करायचं असेल तर कोथिंबीर वडी वगैरे भाजून ठेवलेली म्हणजे बनवून ठेवलेली असेल तर फक्त फ्राय केली की काम होऊन जातं. म्हणून माझ्याकडे ना वड्यांचे प्रकार खूप केलेले असतात आणि ते 8-10 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहतात. पण एवढं 8-10 दिवस मी ठेवत नाही, 8 दिवसाच्या आतमध्येच मी ते संपवते. कधीतरी सकाळी ऑफिसला उशीर झाला होत असेल, टिफिनला उशीर होत असेल, तर फक्त त्या म्हणजे फ्राय करून नेल्या तरी पण पटकन होतात. तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या एक वीकली मील प्लॅनमध्ये तुम्ही ही ॲड करून ठेवू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या आपण करू शकतो. तर इथे मी आता बेसिक मसाले याच्यामध्ये टाकते. कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यामध्ये मीठ, तीळ घेतलेला आहे, त्याचबरोबर धण्याची पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर जिरा पावडर घेतलेली आहे. घरातला जो नेहमीचा मसाला असतो तो मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडीशी हळद ॲड करणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला अजून कुठले बेसिक मसाले, थोडासा गरम मसाला वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता, पण मी अगदी बेसिक मसाले आहेत. थोडंसं हिंग टाकणार आहे सर्वात शेवटी. आणि मीठ टाकताना थोडंसं बेताचं टाकायचं, कारण मग वडी सगळी मिक्स झाल्यानंतर आणि पाणी सुटल्यानंतर मग मिठाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि कोथिंबीर वडीला तर थोडंसं जास्तच होतं, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं. हे सगळं मी मिक्स करून घेते आणि याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच जेवढं बेसन मुरेल म्हणजे त्याच्यामध्ये तेवढंच मी बेसन टाकते. खूप जास्त असं बेसन टाकत नाही. कोथिंबीर वडीची रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. कोथिंबीर वडी आय थिंक माझ्या मते जेव्हा मी हळदी कुंकू केला तेव्हाच केली, त्याच्यानंतर आता केली नाही. तर जवळपास 2 महिने होऊन जातील आता. तर आणि त्याच्यानंतर मी काही वड्या वगैरे पण काही जास्त केल्या नव्हत्या. कोबीची वडी केलेली जेव्हा सोलापूरचे सगळेजण आलेली तेव्हा मी कोबीची वडी वगैरे करून ठेवलेली. तर आत्ता म्हटलं ही वडी करूया आपण. तर आता मी ना हाताला तेल लावून 3 वड्या याच्या करून घेते. तुम्ही बघू शकता मी अगदी काही खूप पातळ केलेलं नाही, कारण जेवढं आपण पातळ करू तर ना मग ते खूप जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा वडी खूप अशी पसरत जाते. त्याच्यामुळे तुम्ही अगदी तिथल्या तिथे गोल करण्याचा प्रयत्न करा आणि मग करा. या वडीमध्ये तुम्ही भरपूर प्रकारचं व्हेरिएशन्स करू शकता. याच्यामध्ये मी करते तेव्हा कोथिंबीर, पालक, मेथी असे 3ही पदार्थ वापरते. कधी कधी फक्त मेथी पालकची तुम्ही वडी करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीरच्या वडीमध्ये फक्त अळूची पानं चिरून पण टाकायची असेल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये कोबी ॲड करा तुम्ही.
ज्या ज्या भाज्या तुम्हाला असं वाटतं, दुधी पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये, म्हणजे किसून त्याच्यातलं पाणी वगैरे काढून दुधी पण याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे तुम्ही जेवढ्या पद्धतीने करू शकता ना तेवढे म्हणजे चांगलंच आहे. आणि हा काही एक चांगला ऑप्शन आहे जो 8 दिवसासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. बऱ्याच वेळा मला अशा पण कमेंट येतात की प्राजक्ता अशा पण गोष्टी दाखव की ज्या फ्रीजमध्ये बऱ्याच म्हणजे चांगल्या राहू पण शकतात आणि आपलं काम पण वाचेल. तर त्यातली ही वडी एक चांगला एक ऑप्शन आहे. तर वडी मी आता स्टीम करायला ठेवणार आहे आणि एक 10 ते 12 मिनिटासाठी आपण स्टीम करायला ठेवणार आहे. 10 ते 12 मिनिटात वड्या अगदी छान स्टीम होतात. तर इथे जी माझी टीप असेल, तर वाफ जेव्हा वरती असते ना तेव्हा त्या गोष्टी शिजत असतात आणि वाफ जेव्हा आडवी निघते भांड्यातनं तेव्हा वडी आपली शिजलेली असेल किंवा कुठलाही पदार्थ आतमधला शिजला असेल ना असं समजायचं. तर तिथल्या तिथे गोष्टी बघा क्लीन करून घ्यायच्या. खूप जास्त तुम्ही पसारा जेवढा किचन प्लॅटफॉर्मवर कराल ना तेवढं तुम्हाला काम करायला तिथे कंजेस्टेड होऊन जाईल आणि आपलाच गोंधळ उडत जातो. तर माझ्या सवय तीच असते, जेवढं काम होईल तिथल्या तिथे, तर ती गोष्ट तिथल्या तिथे क्लीन करून घेतली की पुढची गोष्ट करायला मग आपल्याला कंटाळा येत नाही आणि खूप असं मेसी वाटत नाही. तर आता मी करणार आहे चिवडा. तर तुम्हाला मागेच मी दाखवलेलं की मी येताना म्हणजे मॅटुंग्यावरनं येताना बरेचसे पापड वगैरे सगळे घेऊन आलेले. तर हे जे पोहे आणलेले मी, म्हणजे याला ना रोस्ट करायची गरज नसते, हे चांगले ऑलरेडी भाजलेलेच असतात आणि एक खूप तेलकट पण नसतात, अगदी ड्राय असतात आणि याला तेल पण खूप कमी लागतं. पोह्यांचा चिवडा जेव्हा आपण बऱ्याच वेळा भाजून घेतो तेव्हा त्याला मग तेलामध्ये वगैरे भाजावं लागतं किंवा बऱ्याच वेळा तो भाजला नीट जात नाही, कुरकुरीत होत नाही किंवा आपल्याला कमी तेलामध्ये जेव्हा तळायचं असतो तर तेव्हा मी अशा प्रकारचे ऑप्शन चूज करते. तर 10 मिनिटं झालेली आहेत बघा. इथे आपली वडी पण तयार झाली. आता वडी आपण थंड करायला ठेवायचे आणि हे जे भांडं आहे ना ते मी तसंच ठेवणार आहे. याच्यामध्येच मला अजून काही गोष्टी पण ॲड करायच्यात, तर म्हणून मी ते भांडं तसंच ठेवून दिलं आहे साईडला. तर आपण साध्या सिंपल पद्धतीचा माझा चिवडा, मी चिवड्याचा मसाला कधीच कुठल्या रेसिपीमध्ये ॲड करत नाही. तर इथे माझा सिंपल मसाला आहे बघा. धणे बडीशेप घेतलेले आहे मी, ते थोडेसे तुम्ही वाटून घेतले तर अतिउत्तम. थोड्याशा काळ्या मनुका घेतल्यात, शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरची. तर आता बेसिक फोडणीसाठी तेल थोडंसं मी कढईमध्ये ॲड करून घेतलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये फोडणी देताना सर्वात आधी आपण ॲड करणार आहोत जे आपण धणे आणि बडीशेप घेतलेली आहे ना ती आपण याच्यामध्ये ॲड करायची असते आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे मसाले त्याच्यामध्येच ॲड करायचे. तुम्हाला जवळून मी दाखवते की अगदी पोह्यांसारखे अगदी हे बारीक असं म्हणू शकणार नाही किंवा पातळ असे म्हणू शकणार नाही. याचा आकार थोडा वेगळा आहे. असं वेगवेगळं काहीचं असेल ना आकार तर खायला पण थोडंसं वेगळं असं काहीतरी इंटरेस्टिंग आहे. वस्तू तीच असते, पदार्थ तोच असतो, पण त्याचा शेप वेगळा झाला की मग सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. तर असं थोडंसं काहीतरी चेंजेस करून तुम्ही जेवणात बनवलं तर मग खाताना सगळ्यांनाच आवडतं. तर इथे मी फोडणीला बघा बडीशेप आणि धणे ॲड केलेत. त्याच्यामध्येच मग मी याच्यामध्ये शेंगदाणे त्याचबरोबर काळ्या मनुका ॲड केल्यात. त्या थोड्याशा परतल्या की मग आपण जी डाळ घेतलेली आहे ती डाळ परतवून घ्यायची. डाळ परतवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लाल मिरची ॲड करा, कलर चांगला येतो. मी इथे मिरची आणि कढीपत्ता भरपूर असा ॲड केला आणि ना मी अशा पद्धतीने झाकण ठेवते, म्हणजे सगळीकडे ना तेल जेव्हा फटफट उडतं ना तेव्हा पूर्ण किचनमध्ये तेल होऊन जातं. तर मी ना अशीच प्लेट वरती धरते आणि मग ती नंतर खाली त्याच्यावरती ठेवते, म्हणजे थोडा वेळ 1-2 मिनटं छान असं फ्राय व्हायला पाहिजे म्हणून. आता याच्यामध्ये तुम्ही हळद टाका आणि तुम्हाला मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही मसाला ॲड करा. तर मी मसाला ॲड करणार नाही, त्याचा कलर खूप वेगळा होतो. आणि हळद पण ना मी अगदी किंचित अशी टाकते, कारण जसजसा तो मुरतो किंवा जसं थंड होतो ना आपला चिवडा तेव्हा तो हळदीचा कलर ना अजून गडद होत जातो. त्याच्यामुळे हळद अगदी थोडीशी टाकायची, खूप जास्त अशी टाकायची नाही. आणि खूप जास्त टाकली ना की त्याला एक थोडासा आडूकपणा पण येतो हळदीमुळे. तर म्हणून बेसिक म्हणजे अगदी कमी, म्हणजे जेवढी कमीत कमी टाकता येईल ना तेवढी टाकायची. आणि फ्राय करून घेताना थोडा मिक्स करायचा याच्यामध्ये. खूप अगदी एकदम ओतायचा, म्हणजे एकदम ओतला आणि एकदम मिक्स करायला गेला तर मग मिक्स तेवढासा व्यवस्थित होत नाही. थोडा करून मिक्स करून घ्यायचा आणि तो एकदा उतरवून घेतला ना कढईमधनं तुम्ही आणि हलवत जसा राहिला ना तसा त्याला सगळीकडे तो मसाला जो आपण केलेला आहे तो त्याला सगळीकडे ॲड होत जातो. गेल्या वेळेस मागे मी जेव्हा चिवड्याची रेसिपी दाखवलेली तेव्हा मला कमेंट आलेली की प्राजक्ता तू थोडीशी पिठी साखर ॲड करायला हवी होतीस. हो, त्यावेळेस माझं राहून गेलेलं पिठी साखर ॲड करून, पण पिठी साखर ॲड करून पण खूप छान अशी टेस्ट येते. पण यावेळेसच्या चिवड्यामध्ये मी पिठी साखर ॲड करणार नाही आहे. मी थोडी जी अख्खी आपली जी साखर येते ना ती वाली ॲड करणार आहे, पण ती कधी ॲड करायची ते मी सांगते तुम्हाला. तर आता इथे वड्या पण माझ्या थंड झाल्यात, तर मी काय करते दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित थंड व्हाव्या
म्हणून त्या लूज करून ठेवते. जेवढ्या तुम्ही लूज म्हणजे थंड करून त्या गोष्टी म्हणजे लूज करायला जाल ना तर त्या व्यवस्थित निघाल्या जातात, नाहीतर मग त्या खाली चिटकल्या जातात. तर इथे मी कढईतने काढून घेतलाय बघा आणि हा पण आता थंड करायला मी ठेवते. थंड झाल्याशिवाय मी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार नाही. गरम गरम याच्यामध्ये मी जर साखर ॲड केली ना तर ती तिथल्या तिथे विरघळली जाते आणि मग ती अशी खाताना अशी थोडी थोडी साखर जी अशी लागते ना तशी लागणार नाही. म्हणून मग मी आता हा थंड करायला ठेवते. आता मला करायची आहे पालकची प्युरी करून घ्यायची, कारण मी पालक पण 2 जुड्या घेऊन आलेली. तर याच भांड्यामध्ये मी आता पालकची प्युरी करायला ठेवणार आहे, म्हणजे पालक शिजायला ठेवणार आहे. तर मी ते 2 मग पाणी गरम करायला ठेवलं. झाकण ठेवून पाणी म्हणजे गरम करायला ठेवलं तर ते लवकर बॉईल होतं त्याला, म्हणून झाकण ठेवलं आहे बघा आणि उकळायला ठेवलं आहे. आणि इथे ना मी पालक धुवून जो आपला मॅट असतो ना डिश ड्राईंग मॅट त्याच्यावर सुकत घातलेला आणि तो छान सुकला पण आहे. मी जेव्हा असं पटकन वापरायचा असतो तेव्हा सॅलड स्पिनरचा जो वापर नाही करत आणि शक्यतो मी पालक धुवून पण फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण पालेभाज्या जर धुवून जर त्या नीट सुकल्या नाहीत तर मग त्या जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना तेव्हा त्याला अजून ओलावा लागतो आणि तो लवकर खराब होतो. कारण मी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं मी अशाच पद्धतीने ठेवलेला तर 8 दिवस पालक अगदी म्हणजे छान राहिलेला, कुठेही त्याला पाणी वगैरे काही सुटलं नव्हतं, असं चिकट पण नव्हता झालेला. आता मी सगळ्या 2 जुड्या ज्या पालकाच्या आणलेल्या सगळ्या मिक्स करून याच्यामध्ये ओतते पाण्यामध्ये आणि ते झाकण ठेवून शिजायला ठेवते आणि पालकची प्युरी करून ठेवणार आहे. यावेळेस पालकची पनीर म्हणजे पालक पनीरची रेसिपी नाही आहे किंवा पालकची अजून कुठली रेसिपी पण मी ॲड करणार नाही आहे. यावेळेस मी म्हटलं आहे पालकची थोड्याशा ज्या वेळेस आपण चपात्या करू म्हणजे 2 टायमिंगला त्याच्यामध्येच पालक ॲड करायचा किंवा मग एखाद्या वेळेस राईसमध्ये ॲड करेन मी. तर प्रत्येक वेळेस पालकची पण अशी वेगवेगळी रेसिपी तुम्ही ट्राय केली तर ती खायला छान वाटते, कारण प्रत्येक वेळेस पालकची भाजी किंवा पालक पनीर हा खायला देखील कंटाळा येतो. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा तुमच्या जेवणामध्ये, तर म्हणजे कसं असतं त्या गोष्टी आपल्याला पण एक आनंद देऊन जातात की काहीतरी वेगवेगळ्या आपण ट्राय करतोय आणि घरातल्यांना पण त्या खायला आवडत असतात. तर मी बऱ्याच वेळा असाच सगळा प्रयत्न करत असते की वेगवेगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने करू शकू आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी मी कशा पद्धतीने शेअर करू शकतो. जेवढ्या या गोष्टी ज्या आपण मील प्लॅनिंगच्या करून ठेवतो ना त्या जेवढ्या आपण पटकन करतो ना तेवढ्या त्या चांगल्या पद्धतीने स्टोअर करता पण आल्या पाहिजेत. मला मागे एका व्हिडिओवर खाली पण कमेंट आलेली, म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या ज्या कमेंटचे आन्सर असतात ना ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत पण देत असते की प्राजक्ता प्लास्टिकचा वापर वगैरे कमी कर. तर शक्यतो जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी प्लास्टिकचा वापर हा बऱ्यापैकी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार क्वचित मी आता स्टोअर करण्यासाठी म्हणजे असे पदार्थ जे शिजवलेले असतात किंवा जसे चॉप केलेले असतात ते म्हणजे स्टोअर करण्यासाठी मी बऱ्याच वेळा प्लास्टिकचा वापर करत नाही. शक्यतो काचेचे कंटेनर वापरते आणि बऱ्याच वेळा प्लास्टिकमध्ये म्हणायला वापरायचं असेल तर शक्यतो टप्परवेअरचं जे आहे म्हणजे ज्याचं प्लास्टिक चांगलं आहे तशा क्वालिटीचे मी डब्बे यूज करते किंवा सेलोचे आहेत ते पण त्याचं पण प्लास्टिक चांगलं आहे. त्याच्यानंतर सिग्नोरावेअर आहे, सिग्नोरावेअर पण चांगलं आहे, पण शक्यतो टप्परवेअरचे माझ्याकडे जास्तीचं कलेक्शन आहे. जसं या काचेच्या म्हणजे जसं आयकियाच्या काचेच्या कलेक्शन माझ्याकडे आहे तसं टप्परवेअरचं माझ्याकडे बरंचसं कलेक्शन आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मला नक्की एकदा कमेंट करा, तर येणाऱ्या एखाद्या ब्लॉगमधनं ते सगळं कलेक्शन मी सगळं शेअर करेन. आणि माझ्याकडे ना छोटे छोटे टप्परवेअरचे डबे असे खूप सारे आहेत की ज्याच्यामध्ये आपण लोणचं, चटणी, पापड, छोटं म्हणजे पापड नाही म्हणता येणार पण चटण्या वेगवेगळ्या, लोणचं किंवा जाम असं काही टिफिनमधनं वगैरे न्यायचं असतं ना त्याच्यासाठी भरपूर माझ्याकडे छोटे छोटे ऑप्शन मी टप्परवेअरचे जमा केलेले. त्या चिवडा भरून ठेवण्यासाठी ही जी बरणी आहे ना बघा, ही दिसायला सेम दिसते पण ही आयकियामधली नाही आहे, ही डीमार्टमधनं आहे. तुम्हाला बाकी कुठल्या गोष्टी म्हणजे कळणार नाही, फक्त याचा जो रबर आहे ना त्याच्यावरनंच फक्त आपण कळू शकतो की ही डीमार्टमधली आहे आणि कुठली आयकियामधली आहे. तर आता जो सगळा चिवडा होता तो एवढा पूर्ण बरणी भरला आहे आणि थोडासा उरलेला आहे. अजून एक चिवडा मला करायचा आहे जो आपल्या गव्हाच्या पोह्यांचा होता, तर तो पण करायचा आहे. पण आता आज मी म्हटलं एकच करू, 2-4 दिवसांनी मग मी अजून एक करेन. आमच्याकडे नाश्त्याची सवय दोघांना म्हणण्यापेक्षा मला अशी काही नाश्त्याची अशी सवय नाही की प्रत्येक वेळेस खाताना काहीतरी हवं आहे, पण सचिनला सवय आहे चहाबरोबर काहीतरी खाण्याची किंवा नाश्ता करताना काहीतरी खाण्याची. आणि मी माझ्यासाठी करते तो म्हणजे कधीतरी ऑफिसमधनं उशीर होतो, ट्रेनमध्ये कधीतरी काहीतरी खावं असं वाटतं किंवा कधी कधी अगदीच उशीर झाला तर तोंडात टाकायला काहीतरी हवं संध्याकाळच्या वेळेला, म्हणून मग हलकं फुलकं असं काहीतरी हवं म्हणून मी अशा वेगवेगळ्या
रेसिपीज ट्राय करत असते. येणाऱ्या 1-2 व्लॉगमधनं मी तुम्हाला उन्हाळ्यासाठीच्या अजून आपण खाऊमध्ये हेल्दी म्हणजे ज्या थंडावा देतील शरीराला अशा कुठल्या रेसिपी बनवू शकतो ते येणाऱ्या व्लॉगमध्ये मी शेअर करेन. वड्या ज्या होत्या ना ते मी अगदी मोठ्या मोठ्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत नाही, त्यांना मी कापून ठेवते. म्हणजे कापून ठेवलं की कसं आहे, अगदी थोडीशी एक अर्धी कापलेली घेतली ना की काम होऊन जातं. कारण बऱ्याच वेळा मग त्या मोठ्या मोठ्या वड्या पूर्ण फ्रीजमधनं काढून ठेवाव्या लागतात, थंड कराव्या लागतात आणि मग त्या आपल्याला फ्राय कराव्या लागतात. तर म्हणून मग मी ना अशा कापूनच ठेवते. कापलेल्या बऱ्या पडतात, कारण एका वेळेस काही मोठी एवढी पूर्ण वडी आम्ही खात नाही. ही अगदी थोडीशी अर्धी वडी जरी काढली, 2-2 वड्या जरी, 4 वड्या तर त्याच्या होतातच, 2-2 वड्या जरी आपण खाल्ल्या तरी भरपूर होतात. म्हणजे जेवणाची म्हणजे अगदी लज्जत वाढवण्यासाठी किंवा असं पोटभरीचं खाण्यासाठी नाही, पण अगदी तोंडी लावण्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. तर म्हणून या ना मी अशा ज्या रॅपमध्ये भरून ठेवते, म्हणजे याच्यामध्ये पाणी सुटत नाही आणि या भरपूर दिवस व्यवस्थित राहतात. तर याच्यासाठी पण कमेंट होती मला की प्लॅस्टिक फॉईल पेपर किंवा हे स्लिंग पेपर वगैरे वापरू नको. तर फार कमी वापरते मी, खूप जास्त असं वापरत नाही. जेव्हा असं काही स्टोअर करायचं असतं तेव्हा कधी कधीच वापरते. तर या ग्लास कंटेनरमध्ये मी स्टोअर करते. ॲक्च्युली मोठ्या ग्लास कंटेनरमध्ये मी विचार करत होती स्टोअर करायचा, पण अनायसे हा आता बाहेर काढलेला होता, याच्यामध्ये पालक स्टोअर केलेला होता, म्हणून मी म्हटलं आपण याच्यामध्येच वापरूया. मला असं वाटतं की काचेच्या कंटेनरमध्ये जेव्हापासून मला कळायला लागलं ना त्यापासून खरंच वस्तू खूप छान म्हणजे राहतात त्याच्यामध्ये. तर मला पण असं, मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की एखादा तरी म्हणजे तुम्ही काचेचे कंटेनर घ्यायला सुरुवात करा फ्रीजमध्ये. म्हणजे ज्या अशा म्हणजे व्यवस्थित गोष्टी तुम्हाला जास्त दिवस राहतील अशा जर तुम्हाला वाटत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही थोडं थोडं घ्यायला सुरुवात करा. कारण मी पण एकदम कुठल्या वस्तू घेतल्या नव्हत्या, मी पण एक एक करूनच घ्यायला सुरुवात केलेली. तर अशाच ज्या ज्या गोष्टी असतात त्या मी सगळ्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला कशा वाटतात मला कमेंटमार्फत सांगा. आणि येणाऱ्या व्लॉगमधनं तुम्हाला मसाल्याची जी रेसिपी आहे ती लवकरात लवकर शेअर करेन. या आठवड्यामध्येच मी शेअर करण्याचा विचार करते, तर बघू कशा होतात त्या लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर इथे ना आता रविवार आहे आज, तर म्हटलं मूग आणि मटकी आपण भिजत घालूया. एखादं कडधान्य नेहमी आठवड्याभरासाठी एक कुठलं तरी कडधान्य, एक कुठली तरी पालेभाजी हे नेहमी ॲड करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर मी मूग आणि मटकीला आत्ताच मी भिजत ठेवलं, म्हणजे उद्या सकाळी मी ऑफिसला जाताना त्याच्यातलं पाणी काढून टाकलं की मग ते मोड येतील संध्याकाळी येईपर्यंत घरी, मग फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी मला बरं पडेल. किचन प्लॅटफॉर्म मी आता पूर्ण जास्त क्लीन करत नाही आहे, पण ना खूप जे आपण फोडणी केलेली त्याने खूप सगळीकडे उडालं आहे. कारण जो कढीपत्ता वगैरे घातलेला मस्त असा तडतडला आणि सगळीकडे तेल तेल झालं आहे. आणि मला आता ना दूध गरम करून ठेवायचं, कारण माझं दूध संपलेलं, त्याच्यामुळे मी ते आत्ता घेऊन आली दुपारी. आणि ते काही खूप म्हणजे असं संध्याकाळी जर काढून ठेवलं असतं तर मग परत रात्री कधी गरम करू, कारण फ्रीजमधनं काही लगेच गरम करत नाही. थोडंसं ते रूम टेम्परेचरवर आलं की मग मी नंतर गरम करते. तर मी काढून ठेवलेलं फ्रीजमधनं, तर ते आता गरम करून घ्यायचं होतं म्हणून मी क्लीन करून घेतलं. कारण मग दुधाच्या इथे बाकी कसलं हे नको, आणि किचनमध्ये ना मग ते खूप मेसी वाटून जातं मला सगळ्याच गोष्टीला. म्हणून आता दूध गरम करत ठेवते, आणि दूध गरम करून झालं की माझी मग आत्ताची कामं बऱ्यापैकी आवरली आहेत सगळी. तर आजच्या व्लॉगमध्ये मी खूप जास्त काही तुमच्याबरोबर शेअर म्हणजे केलं नाही. माझा आज विचार खूप होता, पण थोडीशी म्हणजे आज माझी थोडीशी गडबड झाली. माझं दुपारी जेवण पण नाही झालं, काहीच नाही झालं. सगळ्या गोष्टी अशा झाल्या ना की मग सगळ्या गोष्टी राहून गेल्या, आणि ज्या गोष्टी मी ठरवलेल्या ना त्यातल्या काहीच गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करता आलेल्या आहेत. तर उद्या परवामध्ये जशा जमतील तशा मी त्या गोष्टी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. भाज्या पण आज काही खूप जास्त मी घेऊन आलेली नव्हती, कारण भाज्या ना मी म्हटलेलं की येताच आपण रोज आणू, कारण ना मला बाकीच्या गोष्टी भरपूर घ्यायच्या होत्या. म्हणजे जसं आंबे मला भरपूर घ्यायचे होते, सलाडसाठीच्या गोष्टी भरपूर घ्यायच्या होत्या बाजारातनं. तर मी म्हटलं त्याच गोष्टी घेऊन येते आणि त्याच गोष्टींचं काही आपण करून ठेवू फ्रीजमध्ये. आणि बाकीच्या गोष्टी म्हटलं आपल्याला काही रोज मिळतील, फक्त कांदे, बटाटे, लसूण या सगळ्या गोष्टी ज्या मला वजन पडतात त्याच फक्त मी आज घेऊन आली. बाकीच्या गोष्टी मी काहीच घेऊन आलेली नाही. फक्त फ्लॉवर एक आणलेला भाजीमध्ये, पालक एक आणला, फ्लॉवर एक आणला, कोथिंबीर आणली, बस तेवढंच, बाकी काही आणलं नाही. फ्लॉवर पण आज मी ना अगदी छोटा आणला, खूप जास्त नाही, कारण मागच्या काही दिवसात ना फ्लॉवर पण खूप झाला आहे माझ्याकडे, म्हणून फ्लॉवर पण अगदी थोडासा आणला. म्हणजे सकाळच्या वेळेस टिफिनसाठी बरा पडतो, कधी पुलाव वगैरे करायचं असेल किंवा संध्याकाळसाठी पण एखाद्या वेळेस पुलाव करायचा असेल तर बरं पडतं. पावभाजी करायची असेल तरी पण एका वेळेस पटकन अशी होऊन जाते, म्हणून हा थोडासाच पुलाव म्हणजे फ्लॉवर मी घेऊन आलेली आहे.
तर आज ना मी व्हिडिओ थोडा उशिराने चालू केलेला, म्हणजे खूप म्हणजे माझ्या मते जवळपास 6-6:30 मी चालू केलाय व्हिडिओ. काय झालेलं, मी आली सामान घेऊन आणि उन्हामुळे एवढं डोकं म्हणजे गरगरायला लागलं, माझं डोकं दुखायला लागलं. मी काही न करता अशीच झोपून गेली. आणि काय झालं, त्यात मी अजून एक चुकी केली ना, मी तो कलिंगडचा ज्यूस थंड थंड प्याली मला बरं वाटावं म्हणून, आणि तिथेच मोठी चुकी केली मी. आणि मी झोपून गेली तर मी डायरेक्ट 5:30ला उठली. जेवण वगैरे काहीच झालेलं नाहीये आज. म्हणजे आज माझ्याकडनं असं कधी होत नाही, पण काहीच झालेलं नाहीये. सचिनने काय होतं नव्हतं ते खाल्लं आणि त्याने त्याचं आवरलं. आता मी जेवण वगैरे काहीच बनवलं नाहीये. आता मला जेवणाची पण तयारी होती, त्याचबरोबर म्हटलं व्हिडिओ पण शूट करायचा होता. हा व्हिडिओ माझा दुपारी शूट झाला असता, कारण तुम्हाला माहितीये मी दुपारी जेवून झोपत नाही. दुपारचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये मी जे काही हे प्रिपरेशनचं सगळं काम करत असे. तर आजचं हे सगळं अशी गडबड झालेली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या व्लॉगमध्ये म्हणजे या वीकमध्येच तुम्हाला मसाल्याचा व्लॉग बघायला मिळेल. म्हणजे माझं चाललंय आता, फक्त मी दिवस ठरवला नाहीये कुठला दिवस, पण मसाला बनवायचा आहे आणि कसं कसं काय काय करायचं ते ठरलेलं आहे. या वीकमध्येच तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ. तो जेव्हा म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल आत्तापासून तर मला आत्तापासून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जे नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत सगळे जुने व्हिडिओ बघतायत. खूप छान वाटतं जुने व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट करता. आणि तुम्हाला जसे तुम्ही ब्लॉग्स बघत जाल ना, तर आपल्या चॅनलवर आपले जे काही डेली रुटीन्स असतात, त्याच्यानंतर माझा जो बिझनेस आहे, जो काही मी घरातून मॅनेज करते तो कशा पद्धतीने करते किंवा तो कुठला आहे याबद्दलची सगळी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमधनं म्हणजे तुम्हाला वेगवेगळी माझ्याबद्दलची सगळी माहिती मिळेल. तर तुम्ही जुने व्हिडिओ बघा, मी प्लेलिस्ट ऍड केलेली आहे म्हणजे बनवलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.